हॅलो मित्रांनो, कसे आहात सगळेजण. मी विनायक मुन्नोळे. आज आपण SBI क्लर्कसाठी 2024च्या आपलं SBI क्लर्कसाठी रिझनिंगमध्ये पझल कसे सोडवायचे आणि काय ट्रिक्स वापरायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आजचं आपलं हे वीक बेसिसचं पझल आहे. तुम्ही क्वेश्चन पाहू शकता. तर हे क्वेश्चन आता कसे सोडवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. नीट लक्ष देऊन बघा. सेवन फ्रेंड्स, मी आधी क्वेश्चन वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. नंतर स्क्रीनशॉट काढून घ्या. 7 friends, namely P, Q, R, S, T, U and V, have examinations on 7 different days of the same week from Monday to Sunday, but not necessarily in the same order. P's examination is on Friday. हे खूप म्हणजे कधी आपण वरचं पॅरेग्राफ थोडंच म्हणजे की एवढंपर्यंतच वाचून नेग्लेक्ट करून देतो. तर असं पण कधी त्यांनी आपल्याला एड्यात काढण्यासाठी आणि आपला वेळ वाया घालावं, वेळ वाया झालं पाहिजे म्हणून त्यांनी असं एखादं पॉईंट हेच वरचं पॅराग्राफमध्येच दिलेले असतात. आणि हे बघा, पीज एक्झामिनेशन इज ऑन फ्रायडे हे आपल्याला डायरेक्ट पॉईंट भेटलेला आहे. आता पुढचं बघा, ओनली 1 पर्सन हॅज एक्झामिनेशन बिटवीन P अँड S. आता इथं आपल्याला भेटलं P आणि S मध्ये. Q हॅज एक्झामिनेशन जस्ट बिफोर S म्हणजे Sचा अगोदर, जस्ट म्हणजे पहिल्या दिवशीच Q आहे. ॲज मेनी पर्सन हॅज अन एक्झामिनेशन बिफोर Q ॲज आफ्टर V म्हणजे किती जण Qचं वर आहे तेवढंच Vचं खाली आहे. नॉट मोर दॅन 1 पर्सन हॅज एक्झामिनेशन बिटवीन S अँड T. म्हणजे S आणि T मध्ये एकापेक्षा जास्त जण बसलेलं नाही आहे. ओनली 2 पर्सन हॅव एक्झामिनेशन बिटवीन R अँड U, बट U's एक्झामिनेशन इज नॉट आफ्टर R's एक्झामिनेशन. ओके, आता मी कसं सोडवायचं हे तुम्हाला सांगणार आहे. आधी आपल्याला 7 डेज दिलेला आहे. तर बघा, मंडे टू संडे असं म्हणलेलं आहे. मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे. ओके, आधी आपण 2 पॉसिबिलिटीनी करून बघूया. ओके, आधी फर्स्ट आपलं सेंटेन्स आहे P हा फ्रायडेला, Pचं एक्झाम फ्रायडेला आहे. तर P हे फिक्स बसलं. नंतर म्हटलेलं आहे ओनली 1 पर्सन हॅज एक्झामिनेशन बिटवीन P अँड S. ओके, एक सोडून म्हणजे पॉसिबिलिटी असल्यामुळे खाली पण येऊ शकते, वरती पण येऊ शकते, म्हणून आपण 2 पॉसिबिलिटी घेतलो. तर खाली एक सोडून आपण ठेवलो आणि अजून वरती पण एक सोडून S ठेवलो. तर पुढचं सेंटेन्स आहे Q हॅज एक्झामिनेशन जस्ट बिफोर S. जस्ट बिफोर S Q, जस्ट बिफोर S Q. आता बघा, पुढचं सेंटेन्स असा आहे ॲज मेनी पर्सन्स हॅव अन एक्झामिनेशन बिफोर Q, बिफोर Q ॲज आफ्टर V. ॲज आफ्टर V, बिफोर Q किती आहे? 1 2 3 4 5. आफ्टर V पण 5 येणार. 1 2 3 4 5. आता इथे बिफोर Q 1 आहे, तर आफ्टर V पण 1 येणार. नेक्स्ट काय आहे?
नॉट मोर दॅन 1 पर्सन हॅज एक्झामिनेशन बिटवीन एस आणि टी. एकापेक्षा जास्त इथं येऊ शकते एस आणि टीमध्ये. असं मला इथं टी ठेवलं तर 2 येते, पण त्यांनी काय म्हणलेलं आहे, नॉट मोर दॅन 1 म्हणजे एकापेक्षा जास्त येऊ नये. तर हे पॉसिबिलिटी झालं रॉंग. तर इथे आपल्याला म्हणजे ह्यात 2 कंडिशन येऊ शकतात. म्हणजे इथे पण टी येऊ शकते आणि इथे पण टी येऊ शकते, कारण नॉट मोर दॅन 1 म्हटले, पण 1 पेक्षा कमी म्हणजे काहीच असू नये, काहीच नाही असं पण असू शकते. म्हणून आपण अजून एक पॉसिबिलिटी घेऊया. ह्या कंडिशनमध्ये टी इथे ठेवूया, ह्या कंडिशनमध्ये टी इथे ठेवूया. पुढचं काय लाईन आहे सेंटेन्स, ओनली 2 पर्सन्स हॅव एक्झामिनेशन बिटवीन आर अँड यू. बट काय म्हणलेलं आहे बघा, यूज एक्झामिनेशन इज नॉट आफ्टर आर्ज एक्झामिनेशन. म्हणजे यूज एक्झामिनेशन इज नॉट आफ्टर आरच्या खाली यू येणार नाही. तर यूचं वर येणार आणि आर खाली येणार. कळलं असेल तुम्हाला. आता बघा, इथं आपण यू ठेवलो, इथे आर ठेवलो, इथे यू ठेवलो, इथे आर ठेवलो. ओके. पण 2 पर्सन हॅव एक्झामिनेशन बिटवीन आर अँड यू. आर आणि यू मध्ये किती आलं, तर हे पण गेलं. आपलं आन्सर आलं हे. अशा प्रकारे आपण कंडिशन्स घेऊन कुठल्याही पझल कमीत कमी वेळात सॉल्व करू शकतो. कसं वाटलं आपलं आजचा हा व्हिडिओ? आशा करतो चांगलंच वाटलं असेल. ओके, थँक्यू मित्रांनो.